हॅलो एव्हरीवन, तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत डाळ कांद्याची भाजी कशी करायची. जर कधी भाजी घरात नसेल तर भाजी काय करू असा प्रश्न पडल्यावर ही झटपट डाळ कांद्याची भाजी तुम्ही करू शकता. यासाठी मी 1 कप तुरीची डाळ अर्धा तास पाण्यात भिजत ठेवली होती. यासाठी मी इथे तवा गरम करून घेतला, त्यामध्ये तेल ॲड करून त्यामध्ये सर्वात पहिलं जिरं टाकलंय. जिरं तडतडल्यानंतर कांदा ॲड केलाय. कांदा आपल्याला चांगला परतायचा आहे. कांदा नरम आणि लाल होईपर्यंत आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला त्यामध्ये 5-6 कढीपत्त्याची पानं टाकून आपल्याला परतून घ्यायचं आहे. चांगलं परतून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि परत एकदा आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. तोपर्यंत कांदा लालसर होऊन जाईल. नंतर आपण मसाले टाकणार आहोत. मसाल्यांमध्ये आपल्याला 1 टीस्पून घाटी मसाला, 1 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर, थोडीशी हळद आणि 1 टीस्पून धना पावडर, 1 टीस्पून जिरा पावडर टाकायची आहे आणि आपल्याला चांगलं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर आपण जी तुरीची डाळ भिजत ठेवली होती त्यातलं पाणी काढून आता यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. त्यानंतर आपण सर्व मिक्स करून घेणार आहोत चांगलं. नंतर यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकून घेत आहे. मी इथे डाळ थोडीशी पातळच करणार आहे म्हणून मी 2 ग्लास पाणी टाकून घेतलंय. पाणी किती टाकायचं हे तुमच्यावर डिपेंड आहे. आपल्याला डाळ चांगली उकळून द्यायची आहे. उकळून झाल्यानंतर डाळ शिजल्यानंतर ह्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे. त्यानंतर मी इथे कोथिंबीर वरतून टाकत आहे. 1-2 मिनिटानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. अशा साध्या आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.